नमस्कार, मी सुनील साळवी. सागरवेव या दैनिक सागरच्या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. खरं तर आज गुरुवार आहे, दुपारी 3:30 वाजलेले आहेत आणि आपण पाहत आहात सूर्यदर्शन पण घडतंय. काही बाजूला काळे ढग दाटून आले असले तरी पाऊस अजून काही पडलेला नाही आहे आणि आज पावसाची थोडीफार विश्रांती पावसाने घेतलेली आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. काल बुधवारी सायंकाळी 6 नंतर या ठिकाणी परिस्थिती वेगळी होती. पाऊस कमी होता, पण तरी सुद्धा वाशिष्ठचं पाणी अशा काही वेगाने शहरामध्ये भरलं की शहरामध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. एक पॅनिक वातावरण तयार झालं होतं. याची कारणं प्रशासनाने वेगवेगळी दिलेली आहेतच, पण त्या तरी सुद्धा या विषयावर कार्य करणारी काही मंडळी चिपळूणमध्ये आहेत आणि आपण त्यांच्याशी आज बातचीत करणार आहोत. माझ्या सोबत आहेत शहानवाज शाह, ज्यांनी अनेक वर्ष पाणी या विषयावर कार्य केलेलं आहे, करीत आहेत, संशोधन करतायत. त्याशिवाय व्यापारी आहेत मंदार चिपळूणकर, ते इथले स्थानिक व्यापारी आहेत. या ठिकाणी त्यांचं दुकान आहे. आणि शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक इम्तियाज भाई मुकादम माझ्यासोबत आहेत. तर या सर्वांशी आपण चर्चा करणार आहोत. मला सांगा इम्तियाज भाई, आज पाणी एकदम उतरलेलं आहे, वाशिष्ठचं पाणी, आणि काल पॅनिक परिस्थिती होती, बरोबर आहे? आज ही परिस्थिती सुरळीत झालेली आहे. तर तुम्ही काही ग्रुपवर चर्चा देखील घडून आणलेली आहे, भरती ओटीच्या वेळा असतील किंवा इतर काही कारण असतील, तर आपल्या दृष्टीने अशी पॅनिक परिस्थिती निर्माण होण्यामागची कारणे काय असू शकतात? पाणी वाशिष्ठीला हे 3 कारणामुळे भरू शकतं. एक, पाऊस जास्त पडल्यामुळे, दुसरं कोळकेवाडी धरणाचं पाणी सोडल्यामुळे, आणि तिसरं कोळकेवाडी धरण आणि जी भरती असते ते पाणी, भरतीचं पाणी चिपळूणपर्यंत येईपर्यंतचा वेळ आणि कोळकेवाडी धरणातून सोडलेलं पाणी चिपळूणपर्यंत जे यायला जो वेळ लागतो त्याचं कुठेतरी मॅचिंग होत नाही आहे. म्हणून हा कालचा प्रकार झालेला असावा. आणि गुगलवरती ज्या भरती ओटीच्या ज्या वेळा मिळत आहेत आणि प्रशासन जे वेळा देतं यामध्ये सुद्धा फरक असतो. तर आज माझे एक मित्र आहेत, शेतकरी मित्र आहेत, किसन लाड म्हणून, ते करबवणे आणि दाभोळ खाडीच्या तिच्या टोकावरच राहतात आणि तिथे समुद्रकिनारी त्यांचे घर आहे. तर त्यांच्याजवळ आज मी चर्चा करतलं, म्हटलं ग्राउंड पातळीवरच जाऊन काय ते बघावं लागेल. तर जवळजवळ 1:45 भांगाची भरती सुरू झालेली आहे. आणि भरती हा शक्यतो 2 प्रकारच्या, भांगाची भरती आणि एक उधाणाची भरती. तर आजची ही जी 4-5 दिवस भरती असणार आहे ती भांगाची भरती असणार आहे, म्हणजे पाणी हळूहळू वाढतं. तर 1:45ला जे भरतीचं पाणी आहे ते इथे 4:45 आलं पाहिजे. तर मी दुपारी आता इथे बघून गेलो तर 2 पातळी होती, 2.30 मीटर. माझ्या कॅमेरामॅनला मी सांगेन की त्याने पाण्याची पातळी दाखवावी. 2:14 जी पातळी होती ती 2.30 होती, आता ती 2.30 साधारण 10 पर्यंत, 2:20 पर्यंत गेलेली आहे. हा, म्हणजे परत आता एका तासात 10 कमी झालेली आहे. तर प्रशासनाने कुठेतरी हा टाइम पाहिला पाहिजे. मला वाटते जे कोळकेवाडी धरणातून जे पाणी येतं ते एक मशीन सोडल्यानंतर जवळजवळ 1.25 ते 1.5 तास जातो आणि 2 मशीन सोडल्या चालू अवजल यायला इथे 1.25 तास 1.5 तास जातो. हा, आणि जर 2 सोडला नाही तर तो एका तासात येतो. तर कालचा जर तुम्ही प्रकार बघाल तर 5:30-6 वाजेपर्यंत, 6:30 वाजेपर्यंत एक मशीन चालू होती. म्हणजे ते दिवसभरात किती वेळ होते आपल्याला माहिती नाही ते. आणि इकडची भरती जी होती ती 8 फुटाची समुद्राची भरती होती. ते पाणी 2 तासात इथे आले. तुमच्या माहितीप्रमाणे कालची भरती किती वाजता होती? काल 4च्या दरम्यान भरती होती. इथे पर्यंत 6 वाजले आणि 6 वाजल्यापासून पाणी भरायला सुरुवात झाली. आणि मशीन ज्या आहेत प्रशासनाच्या माहितीप्रमाणे तर त्या 6 वाजता एक मशीन बंद करण्यात आली आणि दुसरी मशीन 6:30 वाजता बंद करण्यात आली. म्हणजे तोपर्यंत ते पाणी जे तिकडनं सोडत होते ते येत होतं. आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणचं पाणी एकत्र येऊन एकदम पाणी 8 फुटांनी वाढलं. आता जवळजवळ 9 फूट पाणी खाली गेलेलं आहे. तर काल ते 6-7 मी ते पिलर बघितले नवीन बाजारपेठ पुलाचे, ते सुद्धा आता 5-6 फुटांनी खाली आलेले. म्हणजे ही जी कालचा जो प्रकार होता तो सोडलेलं पाणी आणि भरती याचा कुठेतरी मॅचिंग झालं नसल्यामुळे ते पाणी एकदम फुगवता इथे मारलं. आज तर नदीला एकदम पाण्याची पातळी खाली गेली. नेहमीप्रमाणे पाणी वाहत आहे. नेहमीप्रमाणे वाहत. तर पाऊस आज तर अजिबात पाऊस नाही आणि पुढे आता पाऊस लागेल 20 तारखेला पुढे जोरात लागेल. तर त्यावेळेला सुद्धा काय परिस्थिती निर्माण ती बघावी लागेल. मी सकाळी तो बांध सुद्धा फोडलेला आहे काय तो बघायला गेलो होतो. तो पुलाच्या मध्ये आहे तो, म्हणजे मुरादपूर पेठमध्ये जो पूल बांधतो त्याच्या शेजारी बांध बांधलेली होती, तो सुद्धा दिसत नाही पाण्याच्या खाली. तर तो सुद्धा बघावा लागेल आहे की तोडला गेला. पण अजून तुम्हाला कारण काय वाटतंय? कारण कालच्या पाण्याची तरी कारणं सोडलेलं पाणी आणि भरती याचं कुठेतरी चुकीच्या पद्धतीने झालं. एकदम पाणी हे कुठेतरी जमा झालं आणि ते घुसलं. तुम्ही मापात राहतात, पेठमाप हा बेट सदृश्य भाग आहे
आणि वर्षानुवर्षे आपण पुराच्या पाण्याला सामोरं जातोय. तर प्रशासनाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा प्रशासनाने कोणत्या प्रभावी अंमल योजना केल्या पाहिजेत, काय तुम्ही सांगाल त्याविषयी? गाळ तर चांगल्या पद्धतीने काढला गेलेला आहे. कालची परिस्थिती अशी होती की गाळ काढलेला नसता तर अजून बाजारामध्ये पाणी शिरलेलं असतं. प्रशासनानं गाळ हा काढतच राहिला पाहिजे आणि लोकांना जी काय आहे माहिती धरण किती खाली केलं पाहिजे, कितीपर्यंत पातळी गेली तरी चालू शकते कमी केल्यानंतर, ह्याची जी काय पारदर्शी माहिती प्रशासनाने दिली पाहिजे. आता जे आपल्याला प्रांताधिकारी साहेब लाभलेले आहेत ते तरुण आहेत, हुशार चौकस आहेत आणि ते जे 2 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत जनतेला जे माहिती देत असतात रात्री उशिरापर्यंत आजपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी हे असं मार्गदर्शन जनतेला केलेलं नाही. तर या प्रांताधिकाऱ्यांच्या मार्फतच जनतेने जे काय असतील ते प्रश्न आता सोडवले पाहिजे. म्हणजे लिगाडे साहेबांचं कौतुक केलेलं आहे. रात्री उशिरापर्यंत ते काम करतात आणि मी स्वतः काल या ठिकाणी होतो तर ते पाण्यामध्ये जाऊन परिस्थितीवर देखरेख करत होते आणि त्यांच्या या कामाचं खरोखरच कौतुक करायला हवंय. या ठिकाणी मंदार आहे, माझा मित्र आहे. मंदार, नाथपे चौकाजवळ तुझं दुकान आहे आणि दरवर्षी पुराच्या पाण्याला तू सामोरं जातोस. व्यापाऱ्यांच्या काय अडीअडचणी आहेत आणि या पुराविषयी तू काय सांगशील? 2019ला जेव्हा लॉकडाऊन झालं होतं तेव्हा असंच व्यापारी संघटनेवर चर्चा व्हायची की काय करायचं. तेव्हा मी म्हटलं तर काय हा जुना ब्रिज आपला काढावा पाहिजे, काढला तर त्याचा फरक पडेल आणि तो पडला. तो 2021ला पूर आल्यानंतर त्याची प्रचिती झाल्यानंतर तो पूल काढला गेला. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतो तसा आला तो. कारण ही वॉल आणि ही वॉल अशी डबल वॉल व्हायची. जुनी ब्रिज, नवीन ब्रिज, त्याचा खालचा बॉटम, म्हणजे दोन्ही आणल्यामुळे डायरेक्ट ते नाथपे चौकात पाणी जायचं. पण हे आता कटिंग केल्यामुळे स्टेप येतं पाणी. मधल्या पिरियडला जेव्हा हा नवीन ब्रिज झाला इथला, तो झाल्यामुळे पाणी थेट घुसायला लागलं. जुना ब्रिज काढल्यामुळे तो परत फरक गेला. पण हा जो ब्रिज बांधलेला आहे तो असं त्या ब्रिजला तुम्ही त्या रोडला समजा कनेक्ट केला असता तर वाहतूक कोंडी पण तिथलं गेली असती. दुसरा विषय आता हा पुराचा ह्यांनी बऱ्यापैकी सांगितलेला आहे, त्यामुळे परत ते सांगण्यात काय अर्थ नाही. आता बघितलं तर हा इथनं तो कोकणमरकडनं जिथला जो उतार आहे त्याची लेवल आणि ह्याची लेवल त्या नाथपे चौकापर्यंत जी वॉटर लेवल आहे ती काढून रेग्युलर केला तर पाणी आलेलं दिसणार पण नाही ते. आणि मार्केट हे सुरळीत चालू राहील. आणि ह्याच्या मार्केट कधी कोलॅप्स होतं की चारी बाजूने पाणी आल्यानंतर कोलॅप्स होतं की माल उचली होते. पण ही जर समजा काही ठिकाणी आणत आहे फॅक्टरीमध्ये तिथं पण काही ठिकाणी भर करणं गरजेचं आहे. जेणेकरून आता बिल्डिंग होत आहेत, भर पडते, सगळं होत आहे. त्याच्या हिशोबाने चिपळूण नगर परिषदेने पण काही ठिकाणी रोड हे थोडे उचललेले पाहिजेत, काळाची गरज आहे. आज आपण 7-8 वर्ष बघतोय की अनंत फॅक्टरीत पाणी झाले, भैरीच्या देवाच्याकडे पाणी घुसलं, मुरादपूरची तर पण अवस्था तीच आहे. आज आपल्या इथं हा मोठा ब्रिज होतोय पण आजचा ब्रिज बांधून सुद्धा आज अवस्था काय की गोलकोट रोड आणि मुरादपूरला तिथं पाणी आल्यानंतर ब्रिजचा उपयोग शून्य. का बरं? हेच सांगतोय तुम्हाला की रोड काही ठिकाणी उचलले पाहिजेत, नाही तर त्या ब्रिज बांधून उपयोगच होणार नाही. आपण पावसामध्ये, आता तुम्ही हा विषय उपस्थित केला म्हणून एक विचारतो, पावसामध्ये पूर जेव्हा भरतो तेव्हा ह्या ब्रिजचा उपयोग होतो? तसं म्हणलं तर काही होत नाही. कारण हा जर मी म्हणलो त्याप्रमाणे इथनं तुमची भर टाकून तिथपर्यंत गेली असती, तिकडनं भर असेल तर जेव्हा ही तुमची लेवल अगदी फार तुमची 5.90 आली तरी रोड चालू राहील. म्हणजे धोक्याच्या पातळीच्या एक 5 पॉईंट, आता तुमची 6 पॉईंट काहीतरी आहे ते धोक्याची पातळी तुम्ही करता, पण 4.5 पर्यंत ही वाहतूक सुरळीत राहील. तसंच पेटमाम मागितलं जी मेंटेन जिमचे जो भर आहे तिथं वर्क करून रस्ते उंच केले खोलगट भाग आहे, जेणेकरून तुम्ही 10-12 कोटी ब्रिजला खर्च केला तर तिथले समजा हायटेड झाले म्हणजे रस्त्यांची उंची करायला पाहिजे अशी तुमची मुख्य मागणी आहे. काल ज्या तर मार्केट हे व्यवस्थित चालेल. तिथं काय होतं माहिती, जरासं पाणी हल्ली आता कसं आलंय, सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे फोटो कुठेही काढतात, टाकतात, व्हायरल होतात आणि लोक घाबरतात. तर काल हे 2 पूर आलेत, छोटे पूर आले, पण लोक उगाच त्याचा पॅनिक होऊ नये ना, नको ते त्याच्यावर मग स्टेटमेंट पडत राहतं. तशी आता म्हणजे हे पूर हे लहानपणी आपण त्याच्यात खेळलेलं आहे, या पुरामुळे आपण कंबरवर पोहलेलं आहे. पण आता सोशल मीडियावर लोक इतके फोटो टाकत बसतात, आडवे तेडवे फोटो काढल्यामुळे आपण प्रॉब्लेम होत होतो. पण जेणेकरून चिपळूणची समजा अस्मिता आपल्याला जपायची असेल, चांगलं जी प्रतिमा दाखवायची असेल तर त्या पद्धतीने तुम्ही एन्जॉयचे फोटो टाका. आता हे पूर आहेत ते पूर नाही, आपले साधारण पाणी भरलेले पूर आहेत. पण जेव्हा खरंच महापूर असेल तेव्हा कोण फोटो टाकायचे त्याची कोणाची डेअरिंग होत नाही. पण आता हा पुराचा विषय झाला. आम्ही व्यापारी दृष्टिकोनानं बोलतोय की कमीत कमी रोडची तुम्ही हाईट वाढवावी, त्याचा अभ्यास करावा. अभ्यास झालेला असं मला तरी वाटतंय. कारण हे 2 ब्रिज तुम्ही सॅम्पलला तुम्ही हे या वर्षी केलात
इथनं कोकण मरकंड त्या चौकापर्यंत बॉटम लेवल घेतात, इकडची बॉटम लेवल घेतात वॉटर लेवलनी. तरी या वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी लगेच समजेल नाही, की नाही, आपण वाहतूक थोडं तुम्हाला थांबवतोय. तुम्ही असं म्हणताय की रस्त्यांची उंची वाढवा. रस्त्यांची उंची वाढली तर आजूबाजूची जी दुकान आहेत ती खोलगट होणार नाहीत का? नाही, नाही, आणि तुम्ही व्यापारी सहकार्य करतील का? 100% करतील. कारण आता तुम्ही इथनं मुद्दाम एक गेलात तर सगळ्यांची पायट्यानं वर आहेत. लोक आम्हाला गिऱ्हाईक म्हणतात तुमचं दुकान खाली करा, पण त्यांना काय सांगायचं की पुरामुळे आम्हाला आमची दुकानं वर आहेत. आज ज्यांची खाली होती त्यांनी वर केली. आज जयशंकर सारखे असतील, जैन स्टडी सेंटर सारखे असतील, त्यांना 3-3 फूट वर उचलायला लागली. मग ही 3-3 फूट असली म्हणजे हिशोब काय झाला शेवट, त्यांनी उंच केलं. मग ही लेवल गेली तर व्यापारी ही यंत्रणा चालू राहिली आणि त्याचा पुराचा म्हणजे साध्या पाण्याचा पण हा असा फार इफेक्ट होणार नाही. त्या हिशोबाने अनुषंगाने नगर परिषद आणि प्रशासन यांनी काम चांगलं करावं. कालची पण जी सिस्टम सगळी प्रशासन पेडामकर साहेब असतील, नगर परिषदचे त्यांचं सगळं कर्मचारी वृंद असतील किंवा निंगाटे साहेब असतील, यांनी स्वतः जातीने तिथं पाठीवर बसून 2 तास तुमच्या दुकाना शेजारी ते बसलेले होते. 2 तास त्यांना म्हणलं बसा, ते म्हणलं नको, मी माझ्या कामावर आहे, माझी ड्युटी आता ही. आणि त्या पद्धतीने ते काम करत होते. म्हणजे ते घेण्यासारखं आहे की एवढ्या मोठ्या लेवलचा ऑफिसर पण त्या ग्राउंड लेवलला वेळ प्रसंगी काम करतो. हे पण आपण अभ्यास करण्यासारखी गोष्ट आहे. त्यातनं चांगलं त्यांनी मेसेज दिलेला चिपळूणकरांना. मी शहानवाजकडे येतोच, पण इम्तियाजभाई तुम्ही, मंदार तुम्ही आणि मी स्वतः, आपण तिघेही पेठमागच्या भागात राहतो. पुरामध्ये दळणवळण यंत्रणा ही सक्षम असायला हवी, तर ती यंत्रणा तुटते. पेठमागचा संपर्क तुटतो, गोळकोटचा संपर्क तुटतो. पुढे आपल्याला पलीकडे जायचं असेल तीही यंत्रणा तुटते. तर अशा काळामध्ये हा पूल काहीही उपयोगी नाही. आपल्या लोकांना या उक्ताड मार्गे यावं लागतं. या संदर्भात तुम्ही काय सांगाल, काय मत मांडाल? आता ही जी उंची वाढवली पाहिजे, तर ती समजा उंची जरी वाढवली तरी इतर ठिकाणी जे पाणी जमतं, ग्रीन पार्क हॉटेल असू दे, फॅक्टरी जवळ असू दे किंवा इथे भेटी नाकाच्या पुढे असू दे. आता मी 9 वाजता गेलो, तर मी पोस्टमध्ये तुम्ही म्हणालात की मी सगळी चिपळूणमध्ये फिरलो. तर मी आता तिकडे रेडझोच्या घराजवळ पण पाणी असतं. तर मी जी मुरकरांची घरं आहेत त्या तिथून मी खेडीपर्यंत पोहोचलो आणि खेडी हायवे नाही. हो, हायवे नाही. आणि मी मग उलटा फिरत फिरत इथे आलो आणि इकडे आल्यानंतर मी एनरॉन ब्रिजवरनं, गोलकोट रोडवरनं परत घरी गेलो. या सगळ्या पाहणीमध्ये तुम्हाला कुठल्या कुठल्या ठिकाणी पाणी दिसलं आणि काय परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळी? काल रात्री हा जो भेंडी नाक्याचा चौक आहे तिथपर्यंत पाणी गेलेलं होतं. त्याच्यानंतर टाकळींच्या सायकलीच्या दुकानापर्यंत पाणी होतं. आणि मी मग येताना गोलकोट रोडवरून आलो होतो, इथं पुलाजवळ सगळं पाणी होतं. तुम्ही या पुलावरून आला नाही? नाही आलो, मी तिकडनं उलटा आलो, एनरॉन रोडवरनं आलो. त्याच्यानंतर अडसुळ्यांच्या डॉक्टर अडसुळे आहेत, त्यांच्या दवाखान्याजवळ जवळजवळ कंबरवर पाणी होतं. त्याच्यानंतर मी पालोजी मोल्ल्यामार्गे मी मग घरी गेलो. असं फिरत फिरत कसरत करत जावं लागतं. तर पाणी इथे पुलाची जरी हाईट वाढली तरी पूर्ण शहरभर फिरण्याला तुम्हाला मर्यादा येतात. अप्रोच समजा इथे झाला तरी पाणी भरल्यानंतर तर हे जे नैसर्गिक आहे ते 1-2 दिवस त्रास तसा सहन करावा लागेल. कारण आम्ही बेटावर आहोत, 4 बाजूने पाणी आहे, आपण सगळे बेटावर आहोत, तर 4 बाजूने पाणी आहे, तर थोड्या ऍडजस्टमेंट करून ते करावं लागेल. माझ्यासोबत शहानवाज आहे. शहानवाज, तू सिव्हिल इंजिनियर आहे, आर्किटेक्ट आहेस आणि बऱ्याचशा उपक्रमांमध्ये तुझा सहभाग असतो. पाणी या विषयावर, वन या विषयावर तुझं जास्तीत जास्त तुझे उपक्रम असतात, तू योगदान देत असतो. तुझा काय अभ्यास आहे एकंदरीत कालच्या परिस्थितीवर आणि कायमस्वरूपी लॉंग टर्म साठी तू काय सांगशील? जी कालची परिस्थिती आहे ही चिपळूणकरांना कधीही नवीन नाही. पूर नदीला पूर हा आलाच पाहिजे. पूर याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी जिवंत राहते, जैवविविधतेचं चक्र फिरतं. आणि पूर हा 2019 मध्ये चिपळूणमध्ये 11 वेळा बाजारात मांडीभर पाणी होतं. म्हणजे चिपळूण शहराला पूर हा नवीन नाही. तर आपल्याला धोका कोणता आहे? महापुरापासून. तर महापुरावर आपल्याला काम करणं गरजेचं आहे. आणि महापूर का आला याची जी प्रामुख्यानं कारणं आहेत याच्यावर अभ्यास करून ते सोडवण्याचं काम केलं पाहिजे. आता आपण काय म्हणतो, महापुराला कोण वाहून घेऊन जातं? तर नदी वाहून जाते. नदी ही स्वैराचारी आहे. नदीला तो आम्ही जननी मानतो, माता मानतो, तिला तिच्या मनाप्रमाणे आम्ही फिरू देत नाही. आणि ज्यावेळी आपण तिच्यावर अतिक्रमण करतो त्यावेळी निश्चितच आहे ती आपल्या घरात येणार आहे आणि मग तो महापूर येणार आहे. त्यामुळे पूर आणि महापूर याच्यातला भाग पूर्ण वेगळे आहे. तर महापूर येऊ नये म्हणून पहिली बाब, नदीमध्ये केली जाणारी शासकीय असतील किंवा खासगी असतील ही अतिक्रमणं पूर्णपणे काढली गेली पाहिजे. नदीला स्वैराचारी केली पाहिजे. इथे पाहाल तर तीच कंडिशन, कुठेही गेलात तरी नदीवर अतिक्रमण आहे. नदीवर जी विकास कामं केली जातात हे विकास कामं करताना जलसंपदा विभागाची NOC म्हणजे हायड्रोलॉजिकल स्टडी हा होणं गरजेचं आहे. की एखादा जर ब्रिज होत असेल किंवा एखादी मोरी होत असेल
तर त्या भागातून ओहळातून नदीतून जाणारं पाणी आहे. तर मॅक्झिमम रेनफॉलच्या वेळी त्या येणाऱ्या पाणलोट क्षेत्रातनं पाणी जितकं येणार आहे ते त्याच्यामधून वाहून जाऊ शकेल का? नाही. मग हा अभ्यास होत नाही. तुम्ही हा पुलाचा जो मी मुद्दाम उल्लेख करेन की या चिपळूण शहराची इशारा पातळी 5 मीटर आहे, पण जो पुलाचा स्लॅब बॉटम आहे तो आहे 3.50 ते 3.55 दरम्यान. ते काम तरी इशारा पातळीच्या वर पाहिजे, मग ती नदी वाहणार कशी? त्याच पद्धतीनं नदीच्या दोन्ही बाजूला या वाशिष्ठी नदीला गेलात तर अतिक्रमणच अतिक्रमण आहेत. आम्ही बघ कुठे गणेश घाट बांधतोय, कुठे धोबी घाट बांधतोय, कुठे ब्रिजचे अबेटमेंट करतोय. ह्या नदी पात्रातील पहिली गोष्ट अतिक्रमण हटवली पाहिजे. आता राहिला प्रश्न दुसरा, थोडं मी थांबवतो शाहनवाज. जुना पूल होता तो आपण काढला, बेड होतं ते काढलं, फरशी होती ती काढली, तिथे बहादूर शेखचा पूल तो काढला, गाळ आपण काढतोच आहोत. तर या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम होतोय? हे बघा, आतापर्यंत आपण 25% काम केल्याचा माझा अंदाज आहे. जो गाळ काढला गेलाय फक्त 25% गाळ काढला गेलेला आहे, आणि काम जे करायचं आहे ते पण 25%च्या वर आपण गेलेलो नाही अतिक्रमणात. असं तुमचं निरीक्षण आहे? निरीक्षण आहे 100%. तुम्ही हा भाग जरी म्हटला तिथं जरी घेतलं तरी तुम्हाला ते 25%च्या वरच दिसणार नाही. कुठेही आपण 25%च्या वर गेलं, पण जे काम 25% केलंय त्याचे चांगले परिणाम आज आपल्याला चिपळूण शहरामध्ये दिसत आहेत. पण त्याच्याकरता प्रतिबंध म्हणजे आपण गाळ काढण्याची प्रक्रिया करतोय. गाळ काढण्याची प्रक्रिया नियमित तुम्ही वर्षानुवर्ष करू शकणार नाही. त्याचं काय कारण असू शकतं? का करू शकत नाही? गाळ तुम्ही किती आता कुठलाही उपचार करायचा तर तो मुळावर करायला पाहिजे ना, तर रोगावर करायला पाहिजे ना. माझा हात जर हा होतोय तर हात तोडून उपयोग नाही, तर हाताच्या याच्यावर उपचार केला गेला पाहिजे ना पूर्ण. तर आपण काय करतोय, नदीमध्ये गाळ काय येतो याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. तर नदीमध्ये गाळ येतो याचं कारण की आपल्या शहरामध्ये फक्त चिपळूण प्रभागामध्ये दिवसाला 25 ट्रक लाकूड तोडून जातो. हे जे आमचे डोंगर आहेत, ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, भले त्या खाजगी आहेत, तर त्याच्यामध्ये डोंगराचं सपाटीकरण चाललंय. दुसरी गोष्ट, कृषी खात्याच्या काही योजना आहेत, फळबाग लागवड योजना. तर फळबाग लागवड योजना करता हापूस आंबा असेल किंवा काजू कलम असेल, हे लागवडी करता आपण मोठी झाडं तोडतोय. आपण हायवे केला, हायवेला काय केलं, लाखोंनी मोठी झाडं तोडली. आता झाडांचं पण गणित असं असतं, कृषी विभाग त्यांचं काम करतंय. तुमचं म्हणणं असं की या वृक्षतोडीचा थेट परिणाम पुराच्या पाण्यावर होतोय? थेट म्हणजे थेट पहिला मुद्दा तोच आहे. कारण आता तुम्ही वृक्षतोडीवर गेलात म्हणून सांगतो, वृक्षतोडीला पहिले आम्ही औद्योगिकरण केलं. औद्योगिकरण करत असताना औद्योगिकरणासाठी जे आम्हाला बॉयलर्सला लाकूड लागतं तीही आम्ही आमची जंगलं तोडली. म्हणजे एका बाजूला आम्ही टेम्परेचर तापमान हे वाढवत चाललो आहोत, आणि जे तापमान कमी करतं म्हणजे काय, तर झाड कार्बन डायऑक्साईड शोषून घेते, तापमान कमी करते, ते झाडं तोडते. मी तुम्हाला थांबतो. इम्तियाज भाई, शाहनवाजने मांडलेले मुद्दे तुम्हाला पटतायत? ते मुद्दे आहेत, बरोबर आहेत, पण आता हे जे पाणी जे भरतंय हा नेहमीचाच प्रकार आहे, आणि जंगलतोड काही आताची नवीन नाही, पूर्वीपासूनच चालत आलेली आहे. त्यामुळे कमीत कमी हा गाळ काढून जो काय होते ना नदी साफ, त्या गाळ काढण्याचं प्रमाण अगदी करबोने खाडीपर्यंत पूर्ण झालं पाहिजे. मंदार, तुला काय वाटतं? जंगल तोडचं हे म्हणतात ते बरोबरच आहे. त्याला दुसरं अजून एक कारण मला तर सुचलं वणवा. पूर्वी वणवा हा प्रमाण फार कमी असायचा. म्हणजे एखादा समजा खड्डा पडला असेल पण त्या गौतमीत अडून राहायचं. आज काय होतं, संपूर्ण डोंगर नागडे झालेले आहेत मे महिन्यात, आणि ते डायरेक्ट सगळे नदीला येऊन पोहोचतात. आज प्रत्येक ठिकाणी गेलात तर परे भरलेले आहेत, आणि पहिला माती येते ती लाल माती येते, दुसऱ्या दिवशी थोडी निवळ असेल, तिसऱ्या दिवशी प्लेन होते. याचा अर्थ काय होतं की सगळा हा माल सगळा जंगलतोडीमुळे पुढं येत राहतो. तर ह्याच्यावर कुठेतरी जंगलतोडी किंवा वणव्यावर पहिलं काम करायला पाहिजे. हे जे गाळ काढतात त्याचा गाळाचा थोडंसं अभ्यास करून स्टार्ट टू फिनिश कसं करायला पाहिजे. मग कालुष्यात करायचं काय असं नको, तिकडनं उगमापासून एंड पर्यंत या. मागाच्या मुद्दा तो कंटिन्यू करायचा आहे, आणि ह्या दोघांनी जे मुद्दे मांडलेत ते कंटिन्यू करायचे. मगाचा मुद्दा जो जंगलतोडीचा होता, जंगलतोडीचा कुठल्याही अभ्यासकाजवळ केलात तर तुम्हाला लक्षात येईल की जंगल तोडल्यामुळे जमिनीची धूप होते, जी मुळं पाणी खोलवर घेऊन जातात, भूजल पातळी वाढवतात, ती आपण नष्ट करतो, आणि ती नष्ट केल्यामुळे ती जी मुळं आहेत ती कुजतात, आणि प्रत्येक ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात आज जे आपल्याला भूस्खलन पाहायला मिळतंय त्याला कारण म्हणजे जंगलतोड आहे. म्हणजे ते जंगलतोड थांबवली पाहिजे तरच तुमच्यातलं गाळ काढण्याचा उपयोग आहे. गाळ काढलाच पाहिजे, गाळ काढण्याची दुमत नाही, पण तो पण शास्त्रसिद्ध पद्धतीने काढला गेला पाहिजे. आज आपण काय करतोय, एक टप्प्यात करतोय. आता मेरीटाईम बोर्डाचा जो भाग येतोय, गोळकोट सोडला
आपण इथपासून पाणी घेऊन गेलो कुठपर्यंत? गोळकोट पर्यंत. गोळकोटच्या पुढे काय? गोळकोटच्या पुढे जिथे काही काळापूर्वी मोठ्या बोटी येत होत्या, तिथे गलबत येत होते, तर ही सगळी बंद झालीत ना. म्हणजे तिथे जी खोलाई होती, म्हणजे प्रॉपर गाळ काढायचं काम प्रॉपर होत नाहीये का? प्रॉपर होतंय, पण त्याला 40 वर्ष आली. आज 40 वर्षापूर्वी ते गलबत लागायची. आज गलबताला काय साधं होडकं लागत नाही. एखादा म्हणजे आता काय आता बोलू शकत नाही चार असे अस्खलित, पण आता एखादं उडी मारता खाली आटू शकतो जोरात. इतक्या गाळाने भरलेले आहेत भरलेलं ना. आहे. तर शाहनवाज मला सांग, प्रॉपर काय कशा पद्धतीने काम करायला हवंय? याच्यावर त्यावेळी सर्वे केलेला होता. टेक्निकली अंडर वॉटर पण सर्वे होणं गरजेचं आहे. म्हणजे गोळकोटच्या पुढच्या भागामध्ये इथला भाग आपल्याला दिसतो की तिथली सिच्युएशन. त्याचबरोबर त्यावेळी आपण अभ्यास करताना जे मुद्दे समोर आले होते तो म्हणजे एक जगबुडी नदी. कोणतीही नदी ज्यावेळी दोन नद्यांचा संगम होतो त्यावेळी ती 30 डिग्री म्हणजे 30 अंश ते 60 अंश आणि 70 अंशापर्यंत एकमेकांना पॅरलली घेऊन चालतात. पण ज्यावेळी ती डिग्री चेंज होते म्हणजे काटकोन आणि काटकोनापेक्षा पुढे जाते त्यावेळी कोणती तरी नदी एकाचा प्रवाह थांबवते आणि याचाही दुष्परिणाम आपल्याला भोगावा. काल प्रांताधिकाऱ्यांनी हीच कारण सांगितली की जगबुडीला आलेला पूर आणि त्यामुळे वाशिष्ठीच्या पाण्याचा होणारा निसराला अडथळा, त्याचप्रमाणे पूर्व खोऱ्यामध्ये पूर्व पट्ट्यामध्ये जो 2 तासामध्ये प्रचंड पाऊस पडला, अवजल सोडलं आणि भरती, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून काल पाणी रिव्हर्स आलं. हे अगदी 100% बरोबर आहे. आता जो प्रश्न येतोय हे म्हणजे कुठला, पूर्वी पाऊस कसा माहितीये नियमित आणि नियंत्रित पडायचा. कोणत्या नक्षत्रामध्ये किती पाऊस पडेल ते कोणत्या ह्याच्यावर आहे, बेडकावर आहे, घोड्यावर आहे, गाढवावर आहे, म्हशीवर आहे आणि त्या नक्षत्रावर आपण अंदाज लावत होतो. आज कंडिशन अशी झाली आहे हे सगळे तुमचे अंदाज फेल आहेत. आणि या वर्षी प्रामुख्यानं संपूर्ण जगाला वेदनादायक हे होणार आहे. म्हणजे किती लोक जगतील, किती लोक मरतील, ही सत्य परिस्थिती आहे. कारण पॅसिफिक महासागरामध्ये एल निनो कार्यान्वित झालेलं आहे आणि त्याचा सुपर एल निनो झालेला आहे. मग हे कशामुळे झालंय? आता हा पूर्वी पण येत होता, पण या वर्षी त्याचे दुष्परिणाम आपल्याला फार मोठे बघावे लागणार. आणि त्याचाच एक परिणाम असा होतो की अरबी समुद्रामध्ये ह्याचे ढग तयार होत आहेत आणि तो ढग जी सिमेट्रिक होती, वारं वाहण्यासाठी एक दिशा होती ज्याला आपण मतलई वारे म्हणतो, त्याची एक विशिष्ट दिशा ती आता सैरभैर झाली आहे आणि ढग कुठे जाऊन अडकतात. पूर्वी कसं एखाद्या सह्याद्रीच्या रांगावर झाडं लावलेली असायची तर ते ढग त्याच्या पद्धतीने पूर्णकडे एकीकडे अडवले जायचे. आज ढग कुठे अडतील, आज ढग कोणत्या भागामध्ये अडतील आणि कोणत्या भागामध्ये ढग कुठे होईल याचा अंदाज तुम्हाला 1 तास अगोदरही करता येणार नाही. पूर्वी जे आपण अंदाज करत होतो की इथे पाऊस पडेल, हे होईल, हे याला कारण ही अनेक आहेत ह्याच्यामध्ये. आणि कालची कंडिशन तीच झाली. ढग येऊन दसपटीच्या वरच्या भागामध्ये तिवरे आणि नांदिवसेमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्याच्यानंतर तुमची भरतीची वेळ होती. आता राहतो प्रश्न कोळकेवाडी धरणाचा. कोळकेवाडी धरणाबाबत काही जे अभ्यासक आहेत ते काही बोलत असतात, पण त्याची जी कॅपॅसिटी 1.36 TMC हे समोर सांगितली जाते. पण कोळकेवाडी धरणाचं कार्य असं आहे की जे काय 1, 2 आणि 4 मध्ये जी कोयनेच्या धरणातून विद्युत निर्मिती होते ती विद्युत निर्मितीचं पाणी कोळकेवाडीमध्ये येऊन स्टे होतं. आणि कोळकेवाडी धरणामध्ये 4 टर्बाईन आहेत जे 320 हे करतात आणि एक टर्बाईन प्रति सेकंद ज्यावेळी चालू करतो त्यावेळी 80 घनमीटर पाणी तो सोडतो. किती फुटावरनं? 120 मीटरवरनं. त्याची जी स्पीड आहे ती फार जास्त असते. आणि त्याच पद्धतीने ज्यावेळी 4 टर्बाईन किंवा 2 टर्बाईन चालवले जातात तर त्या याच्यानं येणारं जे प्रत्येक तासाचं कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन आणि भरतीचं पाणी, कारण भरतीचं पाणी ज्यावेळी दाबतं त्यावेळी हे पाणी ह्या पाण्याला वरून येणाऱ्या पाण्याला मागं दाबत असतं. त्याच्याबरोबर अतिवृष्टी असते. त्याचं नियमन आता प्रांतसाहेब ते त्याच्यावर करतायत काम. तर याचं प्रॉपर नियोजन होणं गरजेचं आहे. मी येतो शाहनवाज तुझ्याकडे. माझ्यासोबत या ठिकाणी आमचे पेठमापचे तरुण कार्यकर्ते आणि स्थानिक नगरसेवक विक्रांत लवेकर आहेत. विक्रांत, मला एक सांग, पॅनिक परिस्थिती काल तयार झाली होती. आपण अनेक वर्ष पुराला सामोरं जातोय. पेठमापमध्ये तू कशा पद्धतीने काम करतोस आणि पेठमापमध्ये काय परिस्थिती होती पेठमाप गोळकोट भागामध्ये? पेठमाप गोळकोट भागापर्यंत तर आता आपण जे उभे आहे इथं पाणी भरतं आधी मुळात आणि त्या साईडला आणि तिकडच्या भागात म्हणजे 3 टप्प्यात पाणी असतं. म्हणजे पूर्ण गोळकोट माप पेढे वालोपे हा मार्ग पूर्ण तुटतो आणि आम्हाला त्या लाईननी जायला लागतं. उकताड मार्गी गेलो तरी गोळकोटातनं आम्ही इकडे येऊ शकत नाही, कारण आळसुई डॉक्टरांची तर परत कंबरवर पाणी असतं, 1 मीटरचं पाणी असतं आणि वालोप मार्गी मापात यायला लागतं. तेव्हा कुठं मदतकार्य आम्ही
सगळे म्हणजे इम्तियाजभाई मंदार आम्ही सगळेच लोक त्या अशा पद्धतीने तिकडच्या अशा प्रलोभने आम्हाला जायला लागतं. तर आता पाणी जे काल परवा सुटलं पाऊस इथं बरेचसे लोक म्हणजे पाणी एवढं वाढलं कसं स्पीडला, तर कोळकेवाडीच्या मला वाटतं धरणातनं जे सोडलं गेलं आणि आमचं त्याचा उहापोह झाला आता झाला इथे. इम्तियाजभाईंचं आणि माझं बरंच फक्त मुद्दा एक महत्वाचा असा हो. निर्माण झाला की ह्या पुराच्या काळामध्ये पुलाचा उपयोग काहीच होत नाही. मापात लोक जाऊ शकत नाहीत, हो, बरोबर. कोळकोटला लोक जाऊ शकत नाहीत, पेठमाप गोळकोटच्या पलीकडे जो भाग आहे तिथं लोक जाऊ शकत नाही. तर याच्यावर तुम्ही नगरपालिकेमध्ये काय सूचना देऊ शकता का, काय आवाज उठवू शकता का? नक्की. आता जिथं उभा आहे तो थोडासा 1-1.5 फुटाने उचलता येतो का, आम्ही त्यासाठी निवेदन आता ते पत्र तयार केलंय. त्या भागाला थोडासा 1 मीटरचा उंची आणि पलीकडे एक उंची, तसं अडसुळे डॉक्टरांची तर जेणेकरून आपल्याला जे कनेक्टिव्हिटी आहे ती थांबता कामा नाही. आता बघितलं तर काल इथं पाणी होतं, सगळ्या गाड्या तिकडनं ट्रॉफिक जाम होत होतं, अक्षरशः हाल होते प्रत्येकाचे. मग थोडंसं आम्ही हा एक पर्याय करून उंच थोडासा करून एक म्हणजे इकडच्या सगळ्या व्यापाऱ्यांचं थोडंसं म्हणणं घेऊन स्वतः एक 6 इंच एक फुटभर जर उचलला किमान एक 4 व्हीलर पलीकडे जाऊ शकते, त्या भागाकडनं पण जाऊ शकतं. एवढाच पर्याय का हा, नाही तर हा ब्रिज उचलायला म्हणजे हा मोठा खर्च आहे. त्यामुळे इकडं थोडंसं काय वाढीव काम करता येतं काय त्या पद्धतीने प्रयत्न करू. आणि जेणेकरून जे खड्डे डीप आहे ते थोडेसे उंच केलं तर ते उंच केले तर आपल्याला थोडं सगळीकडे जाता येईल. गोळकोट माप पलीकडेही आपण लोकांना मदत करण्यासाठी जाऊ शकतो. हा मला एक पर्याय दिसतो. नगरपालिका दरवर्षी या ठिकाणी बोटी ठेवते, तर तशी काही यंदा व्यवस्था केलेली आहे का? हा, बोटी आहेत, ठेवलेल्या आहेत. काल्पनिक प्रसंग झाला पण आम्ही त्या दोरीच्या सहाय्याने काढल्या. बोटी प्रत्येक स्पॉटला आहेत. तसं आम्ही निवेदन हे दरवर्षीच आहे, काय आजच नाही आपण करत, दरवर्षीच आहे. त्या पद्धतीचं नियोजन आहे. त्यातनं अजून काय करायचं असेल तर तेही आम्ही प्रयत्न चालू आहे. इम्तियाजभाई मला सांगा की पूर भरल्यानंतर मापातलं पाणी ओसरून जातं, पण सकल भागामध्ये आज अशी परिस्थिती आहे की पाणी साचून राहिलेलं आहे. काय कारण असेल त्याची? पाणी साचण्याचे कार्य म्हणजे ते खड्डा असतो म्हणून पाणी साचून जातं. नाही, ते ठीक आहे, पण पाणीचा निचरा होत असायचा पूर्वी, लक्षात घ्या. आता पाणी तसंच साचून राहतंय. इथे आता बघा नदीला 6 फूट पाणी आहे. पूर्वी इथे आता बोलले त्याप्रमाणे लोक वरनं उड्या मारायचे, तेव्हा पाण्याची पातळी 15 फूट वगैरे अशी होती. तिथे आम्ही पोहायला जायचो, तिथे सुद्धा 7-8 फूट पाणी असायचं. तर ती आता पातळीच गेलेली आहे सगळी, त्यामुळे नदी थोडी वर आलेली आहे. त्यामुळे ते पाण्याचा निचरा तेवढ्या पटीने होत नाही. 2005 नंतर पेठमाप भागामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ काढण्यात आला, त्याचा तितका फटका नंतर काही वर्षामध्ये बसला नाही. आताची काय कंडिशन आहे? आता सुद्धा जो फटका म्हणजे आता मागे जो 2021चा जो पूर आला होता तर ते कोण म्हणते ढगफुटी होतं, कोण म्हणते धरणाचं पाणी सोडलं नाही. तर आता सुद्धा लोकांनी काळजी घ्यावी लागेल. जर मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर तशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि धरणाचं पाणी हे किती सोडायला पाहिजे, किती नाही सोडायला पाहिजे याची पण जनतेला माहिती असली पाहिजे. धरणाचं पाणी जास्त प्रमाणात जर सोडलं गेलं तर परत सुद्धा पाणी इथे येणारच आहे. आता जर तिकडेच जर मोठी ढगफुटी झाली तर धरणाचं पाणी सोडून सुद्धा इकडे पाणी घुसू शकते. तर ह्याच्यावर काही पर्याय आहेत की काय ते शोधावे लागतील. पेठमापचा तो एक उत्तर देतो. 2005 ला जो पूर भरला, त्याच्यानंतर 2007 ला आला, नंतर 12 आला, नंतर 2019 ला आला आणि 21 ला आला. तर आता एक चांगलं काम केलं प्रांतांनी की ते कोऑर्डिनेट ठेवलेलं आहे. कोयनेला पाणी सोडताना त्यांना फोन येतो किंवा कोळकेवाडीत नसेल फोन येतो. त्यामुळे किंवा आपल्याला माहिती असते की पाणी ह्याच्यापेक्षा वाढणार नाही. आता काल पॅनिक झालं तरी तिथं प्रांतसाहेब होते, ते पण म्हणले की ह्याच्या पुढे काय पाणी जाणार नाही. त्याच्या हिशोबाने 5 फूट इकडं पुढं मागं, पण पाणी वाढलेलं नाही. पण हे आता कोऑर्डिनेट 2005 ला ठेवलं असतं किंवा 2005 नंतर थोडीफार तिथले जे कोण आले त्यांना थोडीफार त्यांनी अशी युक्ती लावली असती तर पुढचे पूर आले नसते. इव्हन 2021 पण आपल्याला बघायला लागला नसता. आता हे 2021 नंतर एवढं प्रशासन पण सतर्क झालं आणि नागरिक, त्याच्यामुळे थोडं पॅनिक होतात. पण त्याच्यामुळे एक बरं आहे की पाण्यावर कंट्रोल राहते. म्हणजे अतिरिक्त पाणी सोडण्याचा जो विषय असेल, पहिले पाणी सोडले इकडे चिपळूणला पूर आल्यानंतर समजायचं की मग नंतर बनवायचं, तो पण सगळे दुकान पाणी शिरलेलं असायचं. आता ती तरी गोष्ट नाही, किमान पाणी सोडल्यानंतर आपण समजतं की एवढं पाणी वाढणार आहे. त्या हिशोबाने मग व्यापारी पण सतर्क राहतात. एवढं माझं बोलणं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारून आपण ही चर्चा थांबूया. काल 2 दिवसापूर्वी पालकमंत्र्यांचा दौरा झाला आणि प्रांतांनी पूर्ण कशा पद्धतीने काम करतोय आम्ही हे सांगितलं. प्रांतांनी बऱ्याचशा उपाययोजना सुचवलेल्या आहेत, तर त्याविषयी तू काय सांगशील? उपाययोजना या परिपूर्ण होणं गरजेचंच आहे. जे पालकमंत्र्यांना माननीय प्रांतसाहेबांनी सांगितलं ते होणं गरजेचं आहे. आणि या मागण्या आपण 2021 पासून सगळ्या शासनासमोर वारंवार ठेवलेल्या आहेत.
त्यासाठी 2021ला जेव्हा महापूर आला तेव्हा आपण बचाव समितीच्या माध्यमातून 28 दिवस उपोषण केलं. त्याच्यातील हा अभ्यास पूर्ण सगळ्या मागण्यासमोर ठेवल्या आहेत. त्यानंतर CWPRS जी आहे सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्चची, तर त्याच्याबरोबर पण आपल्या बैठका झाल्या. त्यांनी पण त्याच्या रिपोर्ट्समध्ये आपले मुद्दे मांडलेले आहेत. त्यानंतर एक शासकीय कमिटी होती, त्या शासकीय कमिटीमध्ये पण याचा सगळा अभ्यास झाला. त्या उपाययोजना होणं फार गरजेचं आहे. पण ह्या उपाययोजना करताना प्रत्येक ठिकाणी जंगलतोड हा विषय महत्वाचा आहे आणि नदीतील येणारा गाळ, त्यामुळे या दोन्ही गोष्टीवर काम होणं प्रामुख्यानं आणि आत्ताची गरज आहे मेरीटाईम बोर्डाची. मेरीटाईम बोर्डाच्या क्षेत्रामध्ये काम होणं फार गरजेचं नाही. ते पाणी परत आत दाबत राहणार आहे. पण ह्या उपाययोजना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहेत असं वाटत नाहीत का? आणि त्यासाठी काय करायला हवंय? तेव्हा शासन हा शेवटी शासनाचा अधिकार आहे. त्या उपाययोजना आपण मांडल्या की करणं न करणं. आता याच्यातून दोन पद्धतीने होतं. आई मुलांना आपल्या रडल्याशिवाय दूध देत नाही. जसं चिपळूणकरांनी हा गाळ काढण्यासाठी बचाव समिती स्थापन करून आंदोलन केलं. पहिले साध्या पद्धतीत ह्या मागण्या केल्या गेल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीत जर मान्य होत नसतील तर आपल्याला आंदोलनात्मक पावलं उचलली पाहिजेत आणि ही मागणी शासनाकडे केली पाहिजे. शासन हे मायबाप आहे आणि त्यांना ते देणं भाग आहे. तर माझ्या मताने हा संविधानात्मक आंदोलन केलं तर आपल्याला त्यात निश्चितपणे यश येऊ शकतं. मला असं वाटतंय ह्या विषयामध्ये बऱ्याचशा या तज्ज्ञांनी आपापली मतं मांडलेत, आपला अभ्यास या ठिकाणी सांगितलेला आहे. मी शाहनवाज शाह, मंदार चिपळूणकर, इम्तियाज मुकादम आणि नगरसेवक विक्रांत लवेकर यांचे आभार मानतो. ही चर्चा आपल्याला कशी आवडली आम्हाला लाईक करा, शेअर करा. हा व्हिडिओ शेअर कराच, पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव. धन्यवाद.